जेवढं नागपूरमध्ये बघताय ना सगळं बघू शकतो 2000 रुपयामध्ये. हॅलो गायज, नमस्ते, नमस्कार, सत श्री अकाल, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वॉच टुडे. तर मित्रांनो, माझी तयारी झाली आहे, मी बघू शकता. आय एम रेडी. आणि आपला वॉर्डरोब पण सेट, बॅग पण सेट. तर तुम्हाला दाखवतो नक्की काम काय. तर या फाईल्स आहेत, या फाईल्समध्ये डॉक्युमेंट्स आहेत. या डॉक्युमेंट्सला व्हेरीफाय करायला अप्रुव्हलचा स्टॅम्प घ्यायचा आहे. तर ते कुठून घेणार आहे ते काय डिस्क्लोज करणार नाही, पण मी CJ कॉम्प्लेक्समध्ये जाणार आहे आता. तर आता पहिलं ब्रेकफास्ट करणार CJ कॉम्प्लेक्स, नंतर मध्ये बँकचं पण काम आहे ते पण करणार. तर असं तुम्हाला दाखवतो काय काय आहे. मित्रांनो, मी विचार केलेला की फुटाळा लेकला येऊन सनसेट बघावं, पण सनसेट तर काय भेटला नाही. थोडं ट्रॅफिक लागली रस्त्यात म्हणून सनसेट बघितला नाही. पण हे दिसतं. ही मिनी चौपाटी आहे नागपूरची, जसं मुंबईची चौपाटी तसं मिनी चौपाटी आहे नागपूरची. तुम्ही आता चहा पिलं, आता ओला करून कस्तूर काहीतरी आहे ते पार्क आहे ते चाललं आहे. मित्रांनो, आपण आता आलो आहे हल्दीराममध्ये जेवण खायला. तर आता बघू हल्दीराममध्ये कसं आहे. मागवलं हल्दीराम स्पेशल थाली. तर स्टार्टिंगमध्ये सूप आला आहे. तर मित्रांनो, ही स्पेशल थाली आहे. रसगुल्ला, सलाड, पनीर बटर मसाला, ही मिक्स वेज, दाल मखनी, हे काहीतरी आहे, राईस, कुलचा, पापड. तर मित्रांनो, सगळे बोलतात खूप थंडी आहे, खूप थंडी. आणि ऑलमोस्ट सगळ्यांनी स्वेटर, हुडी, जॅकेट, मफलर सगळं घातलं आहे. आणि मी बघा नुसतं टी-शर्ट फिरतो या रोडवर. आणि जर जेवलो मस्तपैकी, मग तुम्हाला दाखवलं, जेवलो, घरी आलो, आंघोळ केली आणि आता बाहेर पाण्याची बॉटली घ्यायला आलो आहे. आणि ह्या रोडवरनं मस्त चालतो आहे, काही थंडी नाही आहे. रूमवर गेला बोलतो तुमच्याशी. आजचा दिवस खूप म्हणजे खूप हेक्टिक होता. आणि मी माझा ऑफिशियल काम केलं. नंतर ते 5 वाजता झालं. तर त्यानंतर मी फुटाळा लेकला गेलो, ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. या व्हिडिओमध्ये मी कंप्लीट सांगणार आहे की कमीत कमी पैशामध्ये तुम्ही किती फिरू शकता. तर आपण आज कोणते कोणते स्पॉट केले. फुटाळा लेक केला, तर हल्दीराममधल्या व्हेज थाली खाल्ली. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट, म्हणजे यूट्यूबचं अल्गोरिदम कसं चालतं हे मला अजून कळलं नाही आहे. सो मला खूप लोकांची परत कंप्लेंट येते की मी जेव्हा व्हिडिओ टाकतो तेव्हा ते व्हिडिओ त्यांना दिसत नाही. आता ते का दिसत नाही
का नोटिफाय होत नाही तर मला कळत नाही. पण एक गोष्ट तर तुम्ही नक्कीच करू शकता की जो नोटिफिकेशनचा कॉलम आहे, सॉरी नोटिफिकेशनची घंटी आहे ती दाबून टाका. हो, दाबून टाका. का? कारण की ते फ्री आहे आणि फ्री गोष्ट तर आपल्याला पाहिजेच. आणि माझे व्हिडिओ पण बोरिंग तर नसतात. तुम्ही घंटी दाबा, कारण की तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन करा. ऑल नोटिफिकेशन ऑन ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. ही माझी रिक्वेस्ट आहे. कारण की म्हणजे जर मी व्हिडिओ टाकतोय, माझ्या सबस्क्रायबरला माहितीच नाही की मी व्हिडिओ टाकले, तर तो येऊन बघणारच नाही. म्हणून तुम्ही सबस्क्राईब केला असेल, नसेल केलं तर सबस्क्राईब करून टाका आणि बेलची घंटी पण वाजवा. आणि सबस्क्राईब केलं आहे आणि घंटी नाही दाबली आहे, नोटिफिकेशन ऑल नोटिफिकेशन ऑन नाही केले तर ते करा. आता मी झोपतोय आणि आता 14 डिग्री आहे इथे. एवढी काही थंडी वाटत नाही आहे. मे बी काय माहीत, मी सांगू शकत नाही का. पण आता मी झोपतोय आणि टाटा, गुड नाईट. एंड नाही होते व्हिडिओ, उद्या भेटू. मित्रांनो, मी एवढं शॉर्टलिस्ट केलं आहे. सीताबुर्डी फोर्ट, फुटाळा लेक, रामन सायन्स सेंटर, शुक्रवाडी लेक, महाराजा बाग झू आहे ती. नंतर हा कस्तुरचंद पार्क होता ना, तो मी तिथे गेलेलो, पण तिथे त्याचं मगाशी बोललो ना मेट्रोचं काम चालू आहे, तर मी तिथे नाही गेलो. आणि नंतर शेवटचा हल्दीग्राम मिठाई नागपूरमध्ये जे पण असेल तर. व्हेरी गुड मॉर्निंग गाईस. आजचा दुसरा दिवस आहे आणि टेम्परेचर आहे 16 डिग्री. मस्त क्लायमेट आहे, थंड वातावरण झालं आहे पूर्ण. आता बाहेरून बघायचं मला काय काय. तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार होतो की 2 दिवसामध्ये आपण किती खर्चात काय काय फिरू शकतो, कमी खर्चात काय काय फिरू शकतो, काय काय खाऊ शकतो, कुठल्या हॉटेलला व्हिजिट करू शकतो आणि घरी काय नेऊ शकतो. तर मी हे तुम्हाला सांगणार होतो. तर काल मला ते काही जमलं नाही, तर मी आज माझं काम 1 वाजेपर्यंत होईल. तुम्ही दुपारी जेवायचं कुठे, सकाळी नाश्ता काय करायचा आणि रात्री डिनर तर नाही करणार, मी ट्रेनमध्ये जाणार. पण रात्री घरी काय काय नेऊ शकता तुम्ही, ते सगळे दाखवणार तुम्हाला या व्हिडिओमध्ये, ते पण कमीत कमी खर्चात. तर आता मी ब्रेकफास्ट करायला पोहे विथ चणा असं स्पेशल मी ऐकलेलं आहे. पोहे आणि चण्याचं करी असतं, ते खूप हॅवी असतं. तर ते आज मी ते ट्राय करणार आहे. काल मी उत्तप्पा ट्राय केला, आज पोहे ट्राय करणार आहे. इथलं स्पेशल आहे. माझा एक फ्रेंड आहे, त्यांनी मला सांगितलं की पोहा ट्राय करा, तो मी आज ते ट्राय करणार आहे. दुपारी सावजी रेस्टॉरंट म्हणून आहे नागपूरमध्ये, तिथे मी नॉनव्हेज खायला जाणार. आणि नंतर मध्ये काय स्पॉट असतील ते तुम्हाला मी दाखवेल. तर मी काय ऑलमोस्ट 3-4 स्पॉट्स निवडलेत, ते तुम्ही फिरू शकता 2 दिवसात. आणि मग हल्दीग्राममध्ये मिठाई घ्यायचे आणि त्यानंतर डायरेक्ट घरी ट्रेन पकडून दुरंतो. तुम्ही जर बघाल तर माझी तयारी झाली. आता आपल्याला पॅक करून आपल्याला चेकआउट करायचं आहे. खूप पसार आहे, पटापट बॅग पॅक करतो आणि मग लगेच आपण ब्रेकफास्ट. म्हणून जर तुमच्याकडे खूप जास्त लगेज असेल आणि बॅग छोटी असेल ना, तर अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. सगळे कपडे मावले बघा माझे. 2 दिवसाचे कपडे, 3 दिवसाचे कपडे माझे पूर्ण या बॅगेत मावले. आता मला ही माझी फाईल टाकायचं आहे. हा जॅकेट तर मी घालणार, हा हुडी याच्यावर असं बसून जाईल. बॅग पॅकिंग कशी करायची ना हे मी नंतर सांगेल, कारण की आज वेळ नाही आपल्याला आणि हा टॉपिक पण नाही आजचा. बॅग पॅकिंग कशी करायची, कमीत कमी जागेमध्ये जास्त सामान कसं टाकायचं हे पण तुम्हाला मी नक्की दाखवेन. आता ब्रेकफास्ट करायला जाऊया. चेकआउट करतोय मी. मित्रांनो, निघायचा टाईम झाला आहे. ऑल सेट, तुम्ही ते बघू शकता. बॅग ऑल सेट आहे मी. आता निघायचं आहे. September we met, I could tell by your smile. You hadn't been with a good girl like me in a while. लंच झाला आणि एवढं तिखट होतं ना, भारी वाटलं, मजा आली. त्याच्यातलं मी डिलक्स थाली घेतलेली. डिलक्स थालीमध्ये डिलक्स थालीमध्ये की मटण होतं ना, मटण 1 नंबर होतं. तर तुम्ही जर सावजी मेजवान सावजी रेस्टॉरंटमध्ये जात असाल तर मटण थाली घ्या, कारण की चिकन एवढा खास नाही वाटलं मला आणि खिमा पण भारी होता.
आपण आता आलो आहे महाराजा बाग झूमध्ये आणि याच्यामध्ये मी वेगवेगळे प्राणी जे आहेत ते बघणार आणि तुम्हाला दाखवणार आहे. या व्हिडिओमध्ये मी जसं मी मगाशी बोललो की मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही 2 दिवसामध्ये काय काय करू शकता, ते पण कमी पैशात. तर आता मी जेव्हा सकाळी नाश्ता केला तो फक्त 20 रुपयात होता आणि 6 रुपयाचं कटिंग. त्याच्यानंतर आता दुपारी जेव्हा जेवलो तेव्हा 400 रुपयाची ती थाली होती, डिलक्स थाली होती. पण इट्स ओके. तुम्ही जर कमी अजून मटन थाली घेत असेल तर ते 280 रुपीज काहीतरी पर हेड हां. सो इट्स ओके ना, की एवढ्यापेक्षा कमी तुम्हाला भेटणार नाही कुठे. आणि आता जेव्हा महाराजा बाग झूमध्ये आलो याची एंट्री फी फक्त 30 रुपये आणि जर तुम्ही छोटे मुलं असेल तुमच्यासोबत तर त्यांची 15 रुपये. आणि येण्याजाण्याचा खर्च मी ओला करतो आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टॅक्सी किंवा बस वगैरे पण करू शकता, पण वेळ खूप जास्त जातो म्हणून मी ओला डायरेक्ट बुक करून टाकतो. आणि ओला पण एकदम रिजनेबल आहे, असं नाही की डायरेक्ट 200 रुपये होतात, 300 रुपये होतात, 60-62 म्हणजे माझ्या पर्टिक्युलर लोकेशनपासून. तर मित्रांनो या महाराजा बाग झूच्याबद्दल सांगायचं म्हणजे 1894 म्हणजे 1894 साली इथे हा झू बांधण्यात आला आणि जवळजवळ 17.5 हेक्टरमध्ये हा पूर्ण पसरलेला आहे. तर इथं मेन आकर्षण म्हणजे काय आहे, टायगर म्हणजे आपला नॅशनल ॲनिमल, नंतर डिअर, नंतर लेपर्ड म्हणजे बिबट्या आणि असे वेगवेगळ्या खूप सारे प्राणी इथे आहेत. तर आपण एक एक करून बघूया. आता प्राणी वगैरे सगळं बघितले. आता ॲक्वेरियमकडे चाललो आहे. ॲक्वेरियममध्ये बघूया काय काय आहे. ॲक्वेरियम एवढं काही खास नाही वाटलं मला, पण टायगर क्लास. आता मी निघतो आहे दुसऱ्या स्पॉटवर, तर आपण दुसऱ्या स्पॉटवर भेटूया. तर मित्रांनो इथे काहीतरी मोर्चा CA वाला मोर्चा असल्यामुळे मग इथे सीताबोर्डी फोर्ट आहे, कोणी जाता येणार आहे. तर मी आता शुक्रवार तलावला चाललो आहे. बघू तिथे काय काय. तलावमध्ये आहे आणि इथे सनसेटला बघायला आलो आहे. काल मला सनसेट नाही भेटला, सो आज बघतो सनसेट भेटतो का. एकदम भारी व्ह्यू दिसतोय, तुम्ही पण बघा. तर मित्रांनो इथे बघा सनसेट होत आला आहे आणि आता या तलावामध्ये काय हे नक्की बघतो मी कसं आहे. आत चाललं, आतमध्ये गार्डन आणि मंदिर वगैरे भरपूर काय काय ठेवलं आहे, ते बघूया कसं कसं काय काय. आणि सूर्य तर तिथे अस्त होणारच आहे आणि आपण कारण की 8 ट्रेन म्हणून पकडायचं आहे.
आता मी कुठे जाणार नाही आहे कारण की 6 वाजतात आणि 2 तासामध्ये माझी ट्रेन आहे, ते पण आजनीला. मी पहिला नागपूरला गेलेलो होतो, पण नंतर मला मेसेज आला की आजनीपासून स्टार्ट होणार आहे. तसं सकाळी परवा दिवशी इश्यू होता ट्रेनचा, तसं सेम इश्यू आहे. नागपूरवरून ट्रेन कोणी जात नाही आहे, आजनीवरून ट्रेन निघणार आहे. तर मला आता फक्त एक गोष्ट राहिली आहे, ती म्हणजे हल्दीरामची संत्री बर्फी ती घेण्यासाठी मी आजनीमध्येच जाईल. आता आजनीमध्ये इथून आजनी जाणार आणि कारण की CAचा मोर्चा, NRCचा काहीतरी मोर्चा चालू आहे, तर त्याच्यामुळे कसं सगळे रोड्स ब्लॉक आहेत, तो जास्त काय फिरायला भेटणार नाही. तर तुम्ही जर इथे येत असाल तर तुम्ही अजून गोष्टी प्लॅन करू शकता, जसं अंबरझरी गार्डन आहे, नंतर जापानीज गार्डन आहे, नंतर रमन सायन्स सेंटर आहे आणि अजून 2-3 प्लेसेस आहेत त्या गोष्टी जाऊ. सीताबुर्डी फोर्ट किल्ला तो पण आहे. इथे सगळं मिलिटरी एरिया आहे, मला जायला भेटला नाही कारण की सगळं रोड ब्लॉक होता. तर आता ह्याच्यामध्ये माझा खर्च केवढा झाला, तर खर्च झाला 837 रुपये ओला करून. लंच 400 रुपीचं डिलक्स थाली खाऊन ओलामध्ये येऊन जाऊन सगळीकडे. आणि हे 4-5 स्पॉट मी ओलानीच ट्रॅव्हल केले. तर तुम्हाला अजून काय वेज माहिती असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण माझ्याकडे काय वेज नव्हते, मी नवीन आहे, सो ओलाच केली बुक सगळीकडे मी. आणि आता 837 रुपये झाले. आता इथून ते अजनी स्टेशनपर्यंत असतील ऑलमोस्ट 60 रुपये, तर पकडा 900 रुपये पकडा. आणि कालचे समजा माझे किती होते, हॉटेल सोडून हॉटेल मला 1300 रुपये लागले कारण की मी अर्ली चेक इन केलं. हॉटेल तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता, हॉटेलमध्ये नाही बोलायचं, पण मी राहायचं, ट्रॅव्हलिंग आणि जेवणाचं, खायचं प्यायचं, काय खाल्लं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे 3 टाईमचं मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि याचा टोटल खर्च मला आला 2000 रुपयाच्या आतच. म्हणजे काय की 2000 रुपयामध्ये आपण 2 दिवस खाऊन पिऊन एकदम जेवढं नागपूरमध्ये बघते ना सगळं बघू शकतो 2000 रुपयामध्ये, 2000च्या आतच. म्हणजे 2 दिवस 2000 रुपये. आणि आता त्याच्यामध्ये समजा तुम्ही अजून कुठे काय ट्रॅव्हल करताय कमी, ओलाने नाही जाते, तुम्ही चालतायत, कारण की कुठे स्पॉट जवळ आहेत, पण मला ते अवॉइड करायचं होतं म्हणून मी ओलाने केलं. तर ऑलमोस्ट तुम्ही 200 ते 250 रुपये सेव्ह करू शकता. तर आता आजनीला जायचं आहे, इथून काय घ्यायचं इथून फॅमिलीसाठी, फ्रेंडसाठी, ते पण तुम्हाला दाखवतो. लेट्स गो. तर मित्रांनो, हल्दीराममध्ये आला ना तर तुम्ही ऑरेंज बर्फी आणि सप्तरंगी बर्फी हे 2 नक्की घ्या. पाव किलोचं पॅकेट पण येतं आणि अर्धा किलोचं पॅकेट पण येतं. मित्रांनो, मी आता 2 अर्धा किलोचे पॅकेट घेतलेत संत्री बर्फीचे आणि 2 पाव किलोचे घेतलेत कारण की ऑफिसमध्ये जायचं आहेत. तर हे अशा प्रकारे हे मला बॅग दिले आणि मी आता आजनी स्टेशनकडे चालतो आहे. इथून काहीतरी 1 किलोमीटर आहे, तर 1 किलोमीटर मी चालतो आहे कारण की आता भरपूर टाईम आहे, ओला करून काही उपयोग नाही. आता वाजले 6:30 आणि माझी ट्रेन आहे 8:40ची आणि माझा सीट पण बुक झाला आहे. पहिला वेटिंगमध्ये होता, आता बुक झाला आहे. तर आता बघू 7 वाजेपर्यंत पोहोचेल आरामात चालत. तिकडे मोबाईल चार्ज लावेल आणि ट्रेन आली की बसून जाईल. आता स्टेशनला गेल्यावर मी ही व्हिडिओ तर एंड करेल. आणि कारण की मी या व्हिडिओमध्ये फक्त 2 दिवसाचं खर्च, काय खाणार आणि काय करणार हे गोष्टी सांगणार होतो. तर ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर मला नक्की लाईक बटनला हिट करा आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग कीप स्माइलिंग आणि कमेंट करा जर तुम्ही असं करणार असाल किंवा याच्यापेक्षा अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल हे जर माहिती सांगायचं तरी कमेंट करा. तर आपण भेटूया आता दुरंतो एक्सप्लोर्स नागपूर टू मुंबई या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग कीप स्माइलिंग. बाय बाय.